पाठी तर माझे पाय दुखतात त्याच्यामुळे मला सगळ्यात टॉपलो पहिला पाठी चौथीची पाठी आली तरी दुकान लागतं त्याला माणसं भेटत नाही माणसासाठी आमची फिरून घेते बघा व्ह्यू बघत असतात खतरनाक या अर्धी माणसं येतात टांगऱ्याला त्याशिवाय वहिन्यात टांगऱ्याला काढायची पालेलेली आहे औरप पाय बेकार दुकान माझी अवस्था तशी झाली आता कोणाला सांगू शकत नाही आता कुठं मला माहिती नाही माहिती नाही भाई एकटा लागते मला नुसता आमच्या गावातले सगळे तिकडे बसले आमची मंडळी पोरं आमची काय माहिती नाही तर त्यांना जरा शोधतोय चला महाराज की ओम साई माणसं उठली जगली हे बघा माणसं आमची उठली खाऊन न मी जमतेम पोचलोय ये फासफास येतात हे आम्हाला टाकून येतात याच्या मुलाला लफडा होत आहे नाही तर आम्ही लवकर आलो असतो जाऊ दे आता काय बोलू शकत नाही आधी खाते आणि कांदा उभे नाही इतका टाकला काय डबल कांदा टाकला माझ्या हे बघा असा कांदा झालाय हे 2 पाव खपत नाही आणि एक्स्ट्रा टाकला आधी सांगायचे आले म्हणजे जाऊ दे भाई मी खाते आता मग तुम्हाला बोलते चला नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो तिथेशी पावभाजी होती आणि तशी पावभाजी घ्यायचा लाईने आणि नंतर ते खायला त्याच्यानंतर एकदम चांगलं आहे स्वतः निघालायचं बघू शकता तसे जे स्वतःने बघायचं स्वतःने ते ठेवायचं तिकडे मग आता इथून हे सगळं आता नाश्ता झाल्याकडे थोडा ब्रेक 10 मिनटं घेतील आणि याच्यानंतर पुढे जातील काय बेकार अवस्था ही पाहायची माझी मीच पाठी असते जर याकडे सगळी पुरे येतात तरी काय बेकार अवस्था माणसात टांगापलटी घोडे परत थांबलेलो आरामसाठी मिनी व्हिडिओ काढले आहे कारण की सगळ्याचकडे काही व्हिडिओ करायच्या जेवणाच्या जेवासाठी थांबलेलो होतो तर आता इथून आता आम्ही पुढं प्रस्थान करतो नाशिक हायवेसाठी त्यांची काय जातं माहिती नाही तर गाईज अशी आम्ही जरा थांबलेलो आरामासाठी बघा घाण म्हणजे आता निघलो सगळी परत चालता नाही आहे बेकार अवस्था जरासं नंबर नाही बॅक टू बॅक जसं कंटिन्यू चालतात दाखवते नंबर आणि माणसं जाम पाठी राहतात जी पाठी राहतात ती खपतात म्हणजे त्यांना आरामच नाही आमच्यासारख्यांना आरामच नाही म्हणजे 5 मिनटं भेटला तर इथं काहीच नाही आराम दिलं आता डबल लगेच चालू केलं आहे बघू शकता तुम्ही आता थांब दाखवतो लगेच चालू केलं चालायचं त्याच्यामुळे आता आराम भेटायला नाही आता कंटिन्यू म्हणते डबल 5 किलोमीटर आहे आता 5 किलोमीटर कवर केलं आम्ही आता हायवेशी 5 किलोमीटर आहे आता
आता डबल पायपोई होणार आहे आपली. घाणबीन टाकते बघा घाण. घाण म्हणजे या काय आपल्या संत्र्या खाल्लेल्या त्या होत्या. पाय असं झालं का बेकार असं चालता नाही आहे. तर मी ट्राय करते चालायचा. सगळीजणं म्हणून बोलताना का रिक्षान बस तर चालता नाही आहे. पण माझं म्हणणं आहे का मग रिक्षान बसायचं. चालत आलं तर चालतच जाऊन ना. जितका जमल तितका मी चालत करेल. मला वाटतं ना मी सगळा पूर्णच चालत जाऊ शकते पहिला वर्ष म्हणून. पण जितका होईल तितका मी चालत जायचा प्रयत्न करेल. अजूनपर्यंत मी रिक्षाने बसलो. त्याच्या पुढं बसायची गरज नको पडू दे. नीट चालायला म्हणजे चालू दे बस एवढंच. चला मी जाते आता. बोलता मी जर व्हिडिओ केली तर टाईम होईल. समजून घ्या. भेटू तिकडं. गाईस आता मी इथं थांबलेलो. कुठं थांबलो मलाच ना माहिती. माझी टिवरी झाली ना. चालताही आहे. सर्दी खोकलाच आहे सगळा आहे ना. थकवा ना. पाय गेलं नसतं का. सगळीजणं मला बोलतात बाई जमं नाही तुला रिक्षात बस रिक्षाशी जा. पण माझी इच्छा नव्हे रिक्षात बसायची म्हणून मी अजून बसलो नाही. जितकं जमल तितकं जाता येईल तितकं मी जायचा प्रयत्न करेल. आणि म्हणाय जमलं मग रिक्षाचा सहारा घेईल. तिथपर्यंत तरी म्हणजे खर्चाचा आहे. आता 6 किलोमीटर आहे अजून चालायचं. त्याच्यानंतर वस्ती आहे आज 6 किलोमीटर अजून आहे. आणि टोटल 10 किलोमीटर चालले. म्हणजे इकडनं स्टॉप घेतल्या लोकांपासून आता अजून 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटरनंतर आराम आहे. 6 किलोमीटर माणसं वाटतं 1 किलोमीटर म्हणजे चालायची. चल तिकडंच भेटतो. आता इथे काही दाखवतात का नाही. तर पालखी निघत थोडीशी टाईम. हां हां जयेश पाटील बस. सगळेजणं बसलेले. सगळेजण असं विचारताना ब्लॉगचं नाव काही नाही. मी असं काही व्हिडिओ नाही बनवत. म्हणजे कधी कधी टाकते कारण पाय माझं वांदू झाले नाही याची. त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करत असतो. 1-2 दिवस कंटिन्यू केला. आता मध्ये करते. चला पुरत ते आधी नाही तर मीच पाठी होईल डबल. चला आपण तिकडं भेटू. तर इथं मी गोल्या घेऊन म्हणजे तुम्हाला सोय आहे. नाही डोकं नाही दुखत. सर्दी खोकलाच आहे. हिरवी दिलेली तुला हिरवी परत नाही. हिरवी नाही. कुठली हिरवी दिली नाही. ती याची दिलेली आहे सर्दीची दिलेली आहे एक. हे बघ इकडे सफेदवाली सर्दीची आहे. हे बघ ही सफेदवाली सर्दीची आहे. हां लालवाली आहे अंगदुखीची. अच्छा. आणि हे घसा साफ व्हायसाठी. हे दोन्ही गोळ्या जेवल्यानंतर घे. कॉप्सिल्स असते ना. सगळी जण झोपली. बघू शकता माझी अवस्था म्हणजे जामच खराब झाली. म्हणून मी गोळ्या बिळ्या घ्यायला आलो. ते बोललं का इकडनं गोळ्या घे कारण चालू पण आहे. बघूया फरक पडते का. जाते जरासं झोपते. चला खिचडी बाबांचा गुरुवार प्रसाद आहे. खिचडी आहे काय? पहिल्यांदा होतोय. 25 वर्षांची पहिल्यांदा आहे. खिचडीचा पहिला मान आहे. थोडी बेटर लोकांना जास्त नाही देत. ओम साईराम क्या थोडी जास्त वजन झाला त्याच बसू ते बसले सगळे.